बघा 1.3 कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम असला तर सांगत जा. आता ऑपरेशन्स ऑन सेट. सेटचं मोठे सेट आहे, सेटचं ऑपरेशन करायचं आपल्याला. ठीक आहे, ऑपरेशन करताना काय दोन गोष्टी कोणत्या कोणत्या, इंटरसेक्शन आणि युनियन. आता इंटरसेक्शन म्हणजे काय बघा, इंटरसेक्शन म्हणजे काय, दोघांमधले कॉमन एलिमेंट. आता कॉमन एलिमेंट कसे, समजा सपोज ए हा सेट आहे 1 2 3 आणि 4. ठीक आहे, आणि बी सेट आहे 4 5 6. आता याच्यामधला कॉमन एलिमेंट कोणता आहे 4. मग आपल्याला याला जर फक्त लँग्वेज, आपण सिम्बॉलिकल लँग्वेज मध्ये लिहायचं, सिम्बॉलिकल, तर ए हा सिम्बॉल असतो त्याचा, ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे, ए इंटरसेक्शन बी हा सिम्बॉल आहे. कोणता सिम्बॉल, हा उलटा एन सारखा. ठीक आहे, एन नसतो तो, पण लक्षात ठेवायचं, त्याला म्हणायचं इंटरसेक्शन. इज इक्वल टू काय, दोघांमधले कॉमन एलिमेंट. दोघांमधले कॉमन एलिमेंट कोणते कोणते येतील मग 4. काय 4. ठीक आहे, हा झाला इंटरसेक्शन. आणि याच्या वेगळा तुम्ही लिहिलं ना डेफिनेशन, हा थोडे लक्षात राहू द्या. याच्या बघा, याच्या वेगळा राहील तुमचा युनियन. कोणता युनियन. युनियन म्हणजे काय मग बघा, पहिला इंटरसेक्शन. युनियन म्हणजे काय, सर्व एलिमेंट, ए आणि बी मधले सर्व एलिमेंट. मग जर मी इथे लिहिलं ए युनियन बी, बघा फक्त सिम्बॉल वेगळे आहे. हा मधाचा सिम्बॉल बघा आणि इथे सिम्बॉल बघा. ए युनियन बी म्हणजे काय, सर्व एलिमेंट टोटल 1 2 3 4 5 आणि 6. 4 4 परत परत लिहायचा का नाही. ठीक आहे, या सिम्बॉलचा अर्थ कॉमन एलिमेंट आणि या सिम्बॉलचा अर्थ सर्व एलिमेंट. ठीक आहे, दोन्ही सिम्बॉल क्लिअर झाले. त्याच्यानंतर मग एक गोष्ट उरती काय, डिसजॉईंट. डिसजॉईंट म्हणजे काय, दोन्ही सेट वेगवेगळे असतील तर त्याला काय म्हणायचं, डिसजॉईंट. वेगवेगळे म्हणजे काय, कोणताच एलिमेंट सारखा राहणार नाही. जर मी तर 4 आहे, हे 4 जरी तर खोडून टाकले, आता सांगा कोणता कॉमन एलिमेंट आहे का, नाही. त्याला म्हणायचं डिसजॉईंट. डिसजॉईंट म्हणजे काय, नन ऑफ द एलिमेंट्स आर सेम. एकही एलिमेंट सारखा राहणार नाही. ठीक आहे, आता हे जे सॉल्व एक्झाम्पल आहे, हे एक सॉल्व एक्झाम्पल, हे सॉल्व एक्झाम्पल, हे तिसरं सॉल्व एक्झाम्पल, हे जे आहे का नाही, हे तुम्ही जेव्हा आपला प्रॅक्टिस सेट होईल त्याच्यानंतर सोडू शकता. हा प्रॅक्टिस सेट झाल्यानंतर तुम्ही ती प्रॅक्टिससाठी घरी सोडू शकता. आता प्रॅक्टिस सेट मधला फर्स्ट क्वेश्चन बघा. एक त्याच्या अगोदर एक फॉर्म्युला लिहून घ्या, सिंपल. सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो, या बुक मधल्यापेक्षा थोडा वेगळा. एकच असतात ते, फक्त थोडा वेगळा सांगतो तुम्हाला. हे काय आपलं इंटरसेक्शन, आणि हे युनियन. ठीक आहे, नंतर लिहायचंय. आता एक फॉर्म्युला आहे आपल्यासाठी, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. काय, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट. आता सेट मधले नंबर कसे काढायचे, आता समजा मी जर म्हटलं नंबर, हा सिम्बॉल असतो एन. एन म्हणजे नंबर, हा वेगळा आहे, हा काय एन, हा सिम्बॉल आहे. नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी. ठीक आहे, आता नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी म्हणजे काय राहील तुमच्या समोर. आता बघा, हा फॉर्म्युला येतो, याला जर आपण इकडे आणलं तर नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. याला तुम्हाला बोलता आलं पाहिजे. बघा, हा फॉर्म्युला आहे आपला. सरळ सरळ बघा, असंच लक्षात ठेवायचं. काय, दोघांचे नंबर इक्वल, दोघांच्या नंबरची काय करायची ऍडिशन, आणि दोघांच्या इंटरसेक्शन आणि युनियनची काय करायची ऍडिशन. एकदम सिंपली लक्षात राहतो. कसं असतं, नवीन फॉर्म्युला आला की 1-2 एक्झाम्पल होईपर्यंत आपल्याला समजत नाही. एकदा एक्झाम्पल झाले की समजून जाईल. आता काय लक्षात ठेवा फक्त तुम्ही, नंबर ऑफ एलिमेंट काढण्यासाठी दोन्ही सेटचे नंबर एका बाजूला घ्यायचे. ठीक आहे, आणि त्यांचं इंटरसेक्शन आणि युनियन काय घ्यायचं एका बाजूला. नंबर तर आता हे काय आहे काय नाही तुम्हाला जेव्हा क्वेश्चन होतील तेव्हा कळून जाईल. ठीक आहे, तुम्ही पहिले इंटरसेक्शन टाका, थोडंफार लिहून घ्या, युनियन टाका, हे लिहून घ्या. ठीक आहे, आणि नंबर ऑफ एलिमेंट टाका.
थोडंफार माहिती पाहिजे आपल्याला. बघा फर्स्ट क्वेश्चन 1.4 मधला, इफ एन ए इज, बघा एन ए म्हणजे काय लिहून घ्यायचं सुरुवातीला. हिअर एन ए नंबर ऑफ ए किती दिलेले 15. ठीक आहे, पद्धतशीर लिहून घ्यायचं. नंबर ऑफ ए युनियन बी किती दिलेले 29. एकदम पानसट क्वेश्चन आहे. तुम्हाला गोड आवडतात ना? नाही. बर, ए इंटरसेक्शन बी ची व्हॅल्यू दिलेली आहे 7 आणि तुम्हाला काढायचं नंबर ऑफ बी. ठीक आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता सांगायचं त्यांना, वी हॅव, आम्हाला माहिती आहे किंवा आमच्या जवळ आहे वी हॅव. कोणता फॉर्म्युला आपल्याकडं? नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी. तुम्हाला काय सांगितलं, जे दोन सेट असतील त्यांची काय करायची ऍडिशन, आणि इज इक्वल टूच्या नंतरच्या साईडला काय करायचं, त्यांचं पहिले घ्यायचं इंटरसेक्शन. काय घ्यायचं पहिले घ्या त्यांचं युनियन घ्या, इंटरसेक्शन घ्या, काही प्रॉब्लेम नाही. प्लस ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे, सिंपली फॉर्म्युला लक्षात ठेवा हा. काय दोन सेटची ऍडिशन आणि पुढे त्यांचे इंटरसेक्शन आणि युनियनची ऍडिशन. काय दोन सेटचे ऍडिशन आणि इंटरसेक्शन आणि युनियनची ऍडिशन. ज्या व्हॅल्यू आहे त्या माहिती फक्त टाकून द्या, सिंपल. याची व्हॅल्यू किती आहे 15. याची माहिती आहे का? नाही. याची व्हॅल्यू किती आहे 29. याची किती आहे 7. सांगा 29 आणि 7 36. मला माहिती आहे 35% पास होता तुम्ही, पण मग 35च सांगायचं का? 29 आणि 7 36. मग हे 15 तिकडे जातील. ही गोष्ट सर्वांना माहिती आहे ना. इकडल्या व्हॅल्यू तिकडे गेल्यावर काय होतील? प्लसच्या मायनस, मायनसच्या प्लस. 36 मधून 15 गेले 21. आहे का नाही पानसट क्वेश्चन? सांगा बरं. फक्त आपल्याला लिहायला थोडा वेळ लागतो. आता थोडंफार मधात सांगायचं देअर फोर सिम्बॉल माहिती ना. ठीक आहे, कळालं? 1 मिनिट थांबा, गडबड नका करू. हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता जर तुम्ही पुढे गेले तर काय लागला? प्रॉब्लेम सेट. प्रॉब्लेम सेटवर असं समोर चालत गेले तुम्ही कुठेतरी, तुम्हाला काहीतरी भेटून जाईल. बघा भेटला 5 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, मी सोडवणार नाही, होमवर्क लिहून घ्यायचं. प्रॉब्लेम सेट मधला 5वा क्वेश्चन पुढे आहे का बघू द्या. हा 11 नंबरचा क्वेश्चन भेटला. 2 क्वेश्चन होमवर्कला. किती नंबर? 5 आणि 11. सेम आहे, फक्त व्हॅल्यू इकडल्या तिकडे टाकावं लागतील. कधी हे विचारतील, कधी हे विचारतील, कधी ए विचारतील. ठीक आहे, इथं काय विचारलेलं आहे? युनियन. प्रॉब्लेम सेट मधला 11 नंबरचा क्वेश्चन. प्रॉब्लेम सेट मधला 5 नंबरचा क्वेश्चन काय विचारलेलं आहे? इंटरसेक्शन. प्रोसिजर हीच ऍज इट इज, असं पद्धतशीर उद्या चेक करील मी. ठीक आहे, आता हा क्वेश्चन लिहून घ्या, होमवर्कचे फक्त टिक मार्क करून घ्या. बघा हे जे बाकीचे क्वेश्चन आहे 2, 3, 4 आपण उद्या घेऊ. 5 नंबरचा क्वेश्चन बघा. हा जो 5 नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. बघा ही डायग्राम दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे, आता या डायग्राम वरून आता एक्झाम मध्ये काय करायचं? एक सुरुवातीला पटकन डायग्राम काढून घ्यायची ऍज इट इज. आता काय काय विचारलेलं आहे? पहिलं ए विचारलेला आहे. कोणता सेट विचारलेला आहे? ए. फर्स्ट ए, सिंपल, एकदम सिंपल. या चॅप्टर मधला सगळ्यात सोपा क्वेश्चन. ए मधले जे काही ते लिहून घ्या. कोणते कोणते? आता कसं असतं माहिती आहे का? थोडंफार एबीसीडीच्या सिक्वेन्स मध्ये लिहायचं. सुरुवातीला कोण येईल? एम एन. कोण येईल? एम एन. त्याच्यानंतर एक्स वाय झेड. ठीक आहे, त्याच्यानंतर बी सेट मध्ये काय सांगा? याच्यात पण एम एन येतील, पी क्यू आर. आता मला सांगा हे काय? याचं सर्कल बघा, याचं हे पूर्ण सर्कल याचं. ठीक आहे, त्याच्यामुळे एम एन पण इकडे आले. आणि हे बी चं सर्कल आहे पूर्ण. ठीक आहे, त्याच्यामुळे हे एम एन बी मध्ये पण आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर यू सेट कोणता? तिसरा यू आहे का? त्याच्यात काय दिलेलं आहे? ए युनियन बी दिलेलं आहे का? बस ए युनियन बी काढू आपण. ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजे टोटल एलिमेंट. युनियन म्हणजे काय? टोटल. युनियन टोटल लक्षात ठेवायचं. टोटल एलिमेंट काय येतील मग? एम एन. त्याच्यानंतर काय? पी क्यू आर. त्याच्यानंतर एक्स वाय झेड. ठीक आहे, आता जो ए युनियन बी असतो तोच युनिव्हर्सल सेट असतो.
तोच कोणता सेट असतो? युनिव्हर्सल. युनिव्हर्सल मध्ये टोटल एलिमेंट येतील. ठीक आहे. आता हा युनिव्हर्सल सेट आहे ना, ए युनियन बी म्हणजे कोणता सेट? युनिव्हर्सल. आता याच्या व्यतिरिक्त जे या ए आणि बी मध्ये नाही असे एलिमेंट चेक करावे लागतील तुम्हाला. कोणते नाही? एस आणि टी. म्हणजे एम एन पी क्यू आर एस टी, त्याच्यानंतर एक्स वाय झेड. म्हणून म्हटलं मी हा सर्वात सोपा क्वेश्चन आहे, डायग्राम वरून आन्सर. ठीक आहे. हा झाला युनियन. आता त्याच्यानंतर काय विचारलं 5 नंबरला सांगा? ए कॉम्प्लिमेंट तर सरळ सरळ सांगू शकता तुम्ही, फिगरवरूनही सांगू शकता किंवा इथून सांगा. बघा एम एन एक्स वाय झेड सोडून द्यायचे. कशामधून? यू मधून. कॉम्प्लिमेंट कशावर काढत असतो आपण? युनिव्हर्सल सेट. कोणत्या सेटवर काढतो? युनिव्हर्सल सेट. कॉम्प्लिमेंट काढतो नेहमी युनिव्हर्सल सेटवर. मग युनिव्हर्सल सेट मध्ये ए सोडून कोणते एलिमेंट उरतात? बघा एम एन एक्स वाय झेड एवढे सोडून द्या. एम एन एक्स वाय झेड कोणते उरले? पी क्यू आर. ठीक आहे, कळालं? त्याच्यानंतर 6 नंबरला काय? मग बी कॉम्प्लिमेंट सांगा. आता सेम कंडिशन, बी मधले एलिमेंट सोडून द्या. बी मधले जे एलिमेंट आहे ते युनियन मधून काढून टाका. म्हणजे काय उरले? एस टी एक्स वाय झेड. ठीक आहे. आणि लास्टला काय विचारलेले? एवढंच आहे का? ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. आता ए युनियन बी हा आहे. ठीक आहे. ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. आता याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवायचं, युनिव्हर्सल सेट मध्ये नसलेले काय, सॉरी, युनिव्हर्सल सेट मध्ये असलेले एलिमेंट कट करायचे, बाकी उरलेले कॉम्प्लिमेंट मध्ये टाकून द्यायचे. आता बघा एम एन पी क्यू आर एक्स वाय झेड एवढी एलिमेंट काढून टाकायच्या मधून. कोणती उरतील? एस आणि टी. ते झालं त्याचा कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट समजलं ना तुम्हाला? यू मधले सारखे एलिमेंट काढून टाका, उरलेले सगळे कॉम्प्लिमेंट. आता थोडं थांबा, होमवर्क. हा दिसला होमवर्क. 10 नंबरचा क्वेश्चन सेम आहे बघा. क्वेश्चन मध्ये काही चेंज नाही, सेम आहे. काय काय विचारलं? यू ए बी, ए युनियन बी, ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे. होमवर्क किती झाले? 3. परत आहे का? बघू दे मला. थोडं थांबा. हा एक क्वेश्चन सॉल्व एक्झाम्पल मधला ऐकू. इकडे बघा रे, उद्या मी 4 क्वेश्चन चेक करेल. बारीक होईना तू. हा नाही रे, आपलाच आहे आता. हा बघा, हा क्वेश्चन एक. कोणता क्वेश्चन? एक्झाम्पल 2. गडबड नका करू. लिहायचं बाकी अजून, थांबा. एक्झाम्पल 2 हे सॉल्व आहे. पेज नंबर बघून घ्या, 13. प्रॉब्लेम सेट मधला जो पहिला सांगितला होता 5 नंबरचा आणि 11 नंबरचा, त्याच्यात परत एक ऍड झाला 10 नंबरचा. म्हणजे ते 3 आणि हा एक सोडवलेला. हा सोडवलेला आहे, फक्त मनानं सोडवा तुम्ही, पाहून नका सोडू. तुम्हाला आला पाहिजे, कळालं? म्हणजे तुमचं डायरेक्ट क्लिअर होऊन जाईल. उद्या किती क्वेश्चन चेक करेल मी तुमचे? किती? 4. ठीक आहे, हे लिहून घ्या.